हे सोनो, इकडे आवाज नाही तरी झूम मीटिंग इकडे. माईक बंद करा. प्रवीण सोनवणे. सर ठीक आहे, सुरू करायची का? सर्वांनी आपलं माईक बंद करायचंय. कल्याणी मराठे, वैशाली कर्वे, माईक बंद करायचंय जेणेकरून ऐकायला येईल. बोलताना फक्त माईक चालू करायचंय. प्रवीण सोनवणे, माईक बंद करा. हा राजेश, सुरू करा. हॅलो. यस यस. या आजच्या फील्डवर्क अंतर्गत आपण ही मीटिंग आयोजित केलेली आहे. या मीटिंग मध्ये महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक, आमचे मित्र प्राध्यापक श्यामसिंग वळवी सर, तसेच आमचे सन्मित्र डॉक्टर सुदाम राठोड सर सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर वळवी सरांकडे असणारे क्षेत्रकार्यासाठी विद्यार्थी, डॉक्टर राठोड सरांकडे असणारे क्षेत्रकार्यासाठी विद्यार्थी आणि माझ्याकडचे विद्यार्थी, असे तिन्ही प्राध्यापकांकडे असणारे जे विद्यार्थी आहेत मार्गदर्शनासाठी, तेही या मीटिंगमध्ये जॉईन झालेले आहेत. मीटिंगला सुरुवात करण्याच्या अगोदर ही पहिलीच आपली मीटिंग आहे, त्याच्यामुळे तुमच्या सर्वांचं मी या मीटिंगमध्ये स्वागत करतो. आणि जे MSW फर्स्ट इयर आणि MSW सेकंड इयरला काही जण आहेत, MSW डिग्रीसाठी फील्डवर्क हा अतिशय आवश्यक घटक आहे. डिस्टन्स मोडनी असेल तरी क्षेत्रकार्य महत्त्वाचं आहे आणि रेग्युलर मोडमध्ये क्षेत्रकार्य महत्त्वाचं ठरतं. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी इग्नू अंतर्गत MSWला जे प्रवेश घेतलेला आहे, याच्यामध्ये एक थेअरी पेपर बरोबरच फील्डवर्क एक महत्त्वाचा भाग आहे, ज्याला कॉन्क्रीट फील्डवर्क असं म्हणतात. वेगवेगळ्या कोविडच्या नियमाच्या अधीन राहून यावर्षीचं फील्डवर्क हे आपल्याला पूर्ण करायचं आहे. याच्यामध्ये इग्नूकडून काही गाईडलाईन्स आलेल्या आहेत. त्या गाईडलाईनचा आधार घेऊन त्या पद्धतीने आपल्याला फील्डवर्क या ठिकाणी करावं लागेल. गेल्या वर्षीचे जे विद्यार्थी आहेत, काही सध्या MSW सेकंड इयरला, त्यांनी फर्स्ट इयरला ऑफलाईन फील्डवर्क केलेलं होतं, पण यावर्षी त्यांना ऑनलाईन फील्डवर्क करायचं आहे. मग हे फील्डवर्क कशा पद्धतीने या ठिकाणी असावं किंवा कोणकोणत्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी करणं महत्त्वाचं आहे, ते विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, या उद्देशाने ही मीटिंग आयोजित केलेली आहे. मीटिंग संपल्याच्या नंतर ही फील्डवर्कच्या बाबतीमध्ये काही प्रश्न असतील तर तुमचे जे सुपरवायझर आहेत ते त्या बाबतीत तुम्हाला कळवतीलच. पण एक सर्व विद्यार्थ्यांना नेमकी कन्सेप्ट काय आहे किंवा नवीन गाईडलाईन्स इग्नूच्या काय आहे, त्या आपण कशा पद्धतीने पूर्ण करायच्या आहे, किती दिवसामध्ये फील्डवर्क आपलं झालं पाहिजे, कारण फील्डवर्क झाल्याच्या नंतर परत इंटर्नशिप असते किंवा ब्लॉक प्लेसमेंट असतं, त्याचाही कालावधी इग्नूने मेन्शन केलेला आहे. आणि अगदी कमी कालावधीमध्ये एप्रिल महिना हा 16 एप्रिल किंवा 15 एप्रिल आणि शक्यतो 15 जूनपर्यंत ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत.
एकतर तुमचं फील्डवर्क सुद्धा झालं पाहिजे आणि इंटर्नशिप जी आहे ही इंटर्नशिप. आणि म्हणून फील्डवर्कसाठी जे युग्नोनी दिवस दिलेले आहेत ते आहेत 45 दिवस. लक्षात घ्या, 45 दिवसामध्ये तुम्हाला फील्डवर्क जे आहे दोन्ही वर्गासाठी, MSW फर्स्ट इयर साठी सुद्धा आणि MSW सेकंड इयर साठी सुद्धा 45 दिवसामध्ये तुम्हाला फील्डवर्क जे आहे ते पूर्ण करायचं. ते पूर्ण केल्याच्या नंतरच फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी आहेत ते इंटर्नशिप जे आहे किंवा ब्लॉक प्लेसमेंट जे आहे ते करू शकतात. आणि म्हणून आपल्याला सध्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, तर अभ्यासाबरोबरच किंवा जे थेरी पेपर आहेत या थेरी पेपर बरोबरच आपल्याला जास्त लक्ष हे आपल्या क्षेत्रकार्याकडे द्यावं लागेल. एकतर क्षेत्रकार्याला सुरुवात करण्याच्या अगोदर म्हणजे जसं की 45 दिवस तुम्हाला फील्डवर्क कंपल्सरी करायचं आहे, तेवढे व्हिजिट तुम्हाला त्या ठिकाणी लिहाव्या लागतात. पण त्याच्या अगोदर MSW फर्स्ट इयर आणि MSW सेकंड इयर दोन्ही वर्गासाठी ओरिएंटेशन व्हिजिट असतात, ज्याला संस्था परिचय भेटी म्हणतात. गेल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, जे सेकंड इयरला सध्या आहेत त्यांना, की ओरिएंटेशन व्हिजिट ह्या कशा असतात. कारण त्यावेळेस त्यांनी ऑफलाईन पद्धतीने ओरिएंटेशन व्हिजिट ह्या केलेल्या होत्या. धुळ्यामधील काही वेलफेअर संस्था ज्या आहेत त्या संस्थेला त्यांनी व्हिजिट दिली. त्या संस्थेचे जे कार्य आहे किंवा कार्यप्रणाली काय आहे त्यांची ती त्यांनी जाणून घेतली आणि त्याच्या आधारावरती त्यांनी रिपोर्ट्स लिहिलेले आहेत. पण यावर्षी गेल्या वर्षीच्या प्रमाणामध्ये परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. कारण आता कोविड-19चा प्रादुर्भाव हा वाढताना आपल्याला दिसतो. कालच महाराष्ट्र शासनाच्या सुद्धा गाईडलाईन्स आलेल्या आहेत की जे काही शिक्षण आहे हे शिक्षण ऑनलाईन बेसवरती असावं. आणि म्हणून इग्नूनीही त्या पद्धतीने त्यांच्या गाईडलाईन्स या फील्डवर्कच्या बाबतीमध्ये बनवलेल्या आहेत. त्या त्यांच्या गाईडलाईन्स कोणत्या आहेत किंवा फील्डवर्क आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे ते अगोदर आपण पाहूया. तुम्हाला स्क्रीन दिसत असेल, स्क्रीन दिसते आणि माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत सर्वांना? येतोय येतोय. बघा, या ठिकाणी इग्नूची ही गाईडलाईन्स आहे फील्डवर्कच्या बाबतीमध्ये. या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की MSW जी डिग्री आहे या MSW डिग्रीमध्ये काही कंटेंट जे आहेत ते महत्वाचे आहेत आणि जे फर्स्ट इयरला विद्यार्थी आहेत बघा, MSW फर्स्ट इयरला जे विद्यार्थी आहेत त्यांनी लक्षात घ्या की MSW L013 हा जो विषय आहे हा विषय फील्डवर्कशी रिलेटेड आहे. MSW साठी MSW L013 म्हणजे काय, तर तो फील्डवर्क आहे आणि MSW L014 हे ब्लॉक प्लेसमेंट आहे. हे MSW फर्स्ट इयर साठी. तसंच MSW सेकंड इयरचे जे विद्यार्थी आहेत MSW सेकंड इयर साठी MSW L015 हा फील्डवर्कचा भाग आहे आणि MSW L016 हे इंटर्नशिप आहे. एकतर फर्स्ट इयरला जे विद्यार्थी आहेत त्यांना 13 अंतर्गत हे फील्डवर्क दिलेलं आहे आणि 14 अंतर्गत ब्लॉक प्लेसमेंट आहे. आणि MSW सेकंड इयरचे जे विद्यार्थी आहेत यांना MSW 015 अंतर्गत फील्डवर्क आहे आणि 16 अंतर्गत इंटर्नशिप आहे. ह्या दोन गोष्टी प्रत्येक वर्गामध्ये, तुम्ही फर्स्ट इयरला असाल तर फर्स्ट इयरला तुम्हाला फील्डवर्क आणि ब्लॉक प्लेसमेंट करायची आहे. तुम्ही सेकंड इयरला असाल तर तुम्हाला फील्डवर्क आणि इंटर्नशिप करायची आहे. ह्या दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात असू द्या. दुसरी महत्वाची एक गोष्ट म्हणजे MSW फर्स्ट इयर साठी की जे फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत
तर 013 अंतर्गत इग्नोने फील्डवर्क करण्यासाठी कोणत्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत? आपल्याला फील्डवर्क कशाच्या बेसवरती करायचं आहे? कारण पूर्वी किंवा गेल्या वर्षी आपण काय केलेलं होतं, की ज्या भागातला विद्यार्थी असेल त्या भागामध्ये किंवा एखाद्या एनजीओ मध्ये त्यांना आपण प्लेस केलं आणि त्या एनजीओ ज्या वर्कवरती काम करते त्याच्यावरती त्या विद्यार्थ्यांनी काम करायचं आणि त्या पद्धतीने 45 रिपोर्ट जे आहेत ते त्यांनी लिहायचे. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये तो प्रत्यक्ष विद्यार्थी एनजीओ पर्यंत जाणार नाही, पोहोचू शकत नाही, आणि म्हणून सर्व फील्डवर्क हे आपल्याला ऑनलाईन मोडमध्ये करायचं आहे. पण आता जे मार्च 2020 पासून आपल्या भारत देशाची आपण परिस्थिती पाहतो की कोविड-19चं जे काही स्प्रेड होण्याचं प्रमाण होतं ते मार्च 20 पासून जास्त झालेलं होतं. त्याच्यानंतर वेगळ्या पद्धतीने शासनाने उपाययोजना ज्या आहेत ह्या कोविड-19च्या अनुषंगाने केलेल्या आहेत. जसं लॉकडाऊन हे एक प्रभावीपणे या ठिकाणी उपाययोजना गव्हर्नमेंटने केलेली होती. नंतर काही प्रमाणामध्ये आपल्याला दिसतं की एक नोव्हेंबरच्या नंतर थोडा स्प्रेड हा कमी झाला, पण नंतर परत फेब्रुवारी पासून हा स्प्रेड जो आहे तो वाढताना आपल्याला दिसतो. आणि म्हणून यावर्षी फर्स्ट इयरला जे फील्डवर्क करायचं आहे त्याच्यामध्ये त्यांनी कोविड-19चा जो इम्पॅक्ट आहे किंवा कोविड-19चा जो परिणाम झालेला आहे वेगवेगळ्या गटांवरती त्याचा त्यांनी अभ्यास करायचा. या ठिकाणी स्पष्टपैकी त्यांनी सांगितलेलं आहे की डॉक्युमेंट द इम्पॅक्ट ऑफ कोविड-19 ऑन द व्हेरियस ॲस्पेक्ट ऑफ द पीपल्स लाईफ. म्हणजे जे काही लोकांचं जीवन आहे या लोकांच्या जीवनाच्या वेगवेगळ्या घटकावरती कोविड-19चा काय परिणाम झाला. मग काही विद्यार्थी या ठिकाणी जो कोविड-19चा परिणाम आहे लोकांच्या जीवनावरती झालेला त्याच्या बाबतीमध्ये काही लहान मुलांचा अभ्यास करतील की लहान मुलांवरती काय परिणाम झालेला आहे. मग त्याचा एज्युकेशनचाही महत्वाचा मुद्दा येतो. काही प्रौढांवरती झालेला त्याचा परिणाम अभ्यासतील, काही मुलांवरती हे आपलं महिलांवरती झालेला त्याचा परिणाम अभ्यासतील, किंवा मोठ्या प्रमाणामध्ये तेव्हा काय झालेलं आहे तर मायग्रेशनचं प्रमाण हे वाढलेलं होतं किंवा लोक ज्या ठिकाणी कामाला गेलेले होते पण लॉकडाऊनच्या नंतर परत आपल्या गावी आलेले आहेत, त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, किंवा व्यापारी वर्ग आहे व्यापारी वर्गाचे काय त्यांच्यावर काय परिणाम पडलेला आहे. इव्हन वेगवेगळ्या घटक जे आहेत आपल्या समाजाचे, एखादा पॉझिटिव्ह पर्सन असेल, लक्षात घ्या की कोरोना पॉझिटिव्ह पर्सन असेल किंवा कोविड-19 तो बाधित व्यक्ती असेल, अशा बाधित व्यक्तीची पण तुम्ही स्टडी करू शकता. त्यांच्यावरती काय परिणाम झालेला आहे, त्यांची मानसिक शारीरिक जी काही स्थिती आहे त्या स्थितीवरती परिणामाचा तुम्ही अभ्यास करू शकता. इव्हन जे छोटे व्यापारी आहेत किंवा मोठे व्यापारी आहेत, डॉक्टर्स आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत, किंवा जे बिझनेस वुमन आहेत, असे वेगवेगळे जी काही घटक आहेत या घटकावरती त्याचा परिणाम काय झालेला आहे तो तुम्हाला फील्डवर्क अंतर्गत अभ्यासायचा आहे. मग आता याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टीचा आपल्याला आधार घ्यावा लागेल, तर एकतर ही माहितीच ही कलेक्ट करायची आहे आपल्याला. या माहिती कलेक्ट मध्ये तुम्ही न्यूज पेपर्स तुमच्याकडे आलेले असतील. न्यूज पेपर्स मध्ये वेगवेगळ्या पद्धतीची माहिती कोविड-19ची आलेली आहे. गेल्या वर्षीपासून तुम्ही जर का न्यूज पेपर हाताळले तर त्याच्याविषयी न्यूज पेपरवरती कोविड-19ची बरीच माहिती ही तुम्हाला मिळेल. म्हणून एकतर न्यूज पेपरचा तुम्ही आधार घेऊ शकता हे सर्व रिपोर्ट बनवण्यासाठी किंवा परिणामाचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळे न्यूज पेपर वापरा. त्याच्याच बरोबर काही ऑनलाईन न्यूज सुद्धा तुम्हाला मिळतील. तुम्ही जर गुगलवरती गेलेत त्या ठिकाणी तुम्ही सर्च केलं तर वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे जे मासिक आहेत
ई बुक्स आहेत, ई जर्नल्स आहेत काही, त्याच्यामध्ये कोविड-19 विषयी आलेले आर्टिकल्स तुम्हाला मिळतील आणि त्या आर्टिकलचा तुम्ही अभ्यास करू शकता. इव्हन वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वेबसाईट्सवरती, मग स्टेट गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे आपल्या भारत सरकारची, किंवा WHO ची वेबसाईट्स आहे. अनेक NGOनी कोविड-19च्या बाबतीतले माहिती जी आहे स्टडी केल्याच्या नंतर ही त्यांच्या वेबसाईटला त्यांनी टाकलेली आहे. म्हणजे ऑनलाईन डेटा जो आहे हा ऑनलाईन डेटा सुद्धा तुम्हाला काही प्रमाणामध्ये वेगवेगळ्या वेबसाईट्सवरून मिळेल, तोही तुम्ही वापरू शकता. पण याच्याबरोबरच आपण ज्या घटकाशी निगडीत स्टडी करणार आहात त्याच्या बाबतीत काही ऑनलाईन डेटा कलेक्शन जे आहे ते करायचं आहे. की ऑनलाईन डेटा कलेक्शन कशा पद्धतीने तुम्ही करणार, तर एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा एखाद्या विद्यार्थ्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे की महिलांवरती कोविड-19चा काय परिणाम झालेला आहे. मग त्याच्यामध्येही महिला तुम्ही स्पेसिफिक निवडा, कारण महिला हा खूप मोठा आस्पेक्ट झालेला आहे. मग स्पेसिफिक आपण त्या ठिकाणी महिला निवडू शकतो. अक्षेत्रामध्ये कामगार करणाऱ्या महिला का, असंघटित जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत, की संघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत, की हाऊसवाईफ आहेत त्याची तुम्ही स्टडी करणार आहात, की महाविद्यालय नियुक्तीची तुम्ही स्टडी करणार आहात. वेगळे जे काही प्रोफेशन्स आहेत, या प्रोफेशनमध्ये सध्या असणाऱ्या ज्या महिला आहेत त्याचा तुम्ही अभ्यास करणार आहात, नर्सचा तुम्ही अभ्यास करणार आहात, किंवा डॉक्टर महिला जे आहेत त्याचा अभ्यास करणार आहात, त्यांच्यावरती काय परिणाम झालेला आहे, की महिला बचत गट ज्या महिलांनी स्थापन केलेला आहे त्या महिलांना काय प्रश्न निर्माण झालेले होते किंवा त्यांच्यावरती काय परिणाम पडलेला आहे. वेगवेगळ्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या महिला किंवा बेघर महिला ज्यांना संरक्षणाची गरज आहे अशा महिला, आशा वर्कर आहेत त्या महिलेचा अभ्यास, अंगणवाडी कार्यकर्ता आहेत त्या महिलांचा अभ्यास, शाळेतल्या शिक्षिका आहेत त्यांचा अभ्यास, अशा वेगवेगळे आस्पेक्ट तुम्ही याच्यापैकी घेऊ शकता. म्हणजे महिला हा जेव्हा आपण घटक म्हणतोय तेव्हा अशा वेगवेगळ्या आस्पेक्ट घेऊन महिलांचा अभ्यास एका आस्पेक्टवरती, एका घटकावरती तुम्हाला करायचा आहे. मग एखाद्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जर घेतलं असेल की आशा वर्कर जे आहेत त्यांच्यावरती कोविड-19चा झालेला परिणाम, आता मग हा अभ्यास करताना काय करावं लागेल त्या विद्यार्थ्याला, एकतर न्यूजपेपर, ऑनलाईन न्यूज, ज्या बुलेटिन्स आहेत, मॅगझिन आहेत किंवा वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत याच्यावरून तो डेटा किंवा माहिती जी आहे कोविड-19च्या बाबतीतली ती तर माहिती कलेक्ट करेलच, पण त्याच्याबरोबरच आशा वर्करचा अभ्यास करण्यासाठी एक 10 आशा वर्करला आपल्याला भेटावं लागेल किंवा त्यांची माहिती आपल्याला काढावी लागेल. प्रत्यक्ष भेटणे शक्य नाही, पण तुमच्या गावामध्ये आशा वर्कर्स आहेत, त्यांच्या कॉन्टॅक्टनी जे आजूबाजूचे गावं आहेत त्या ठिकाणी आशा वर्कर आहेत, त्यांचे नंबर्स तुम्ही मिळवू शकता. आणि टेलिफोनिक इंटरव्ह्यू जे आहे हे टेलिफोनिक इंटरव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. याच्यासाठी एक 15 ते 20 प्रश्न असणारी एक क्वेश्चनरी बनवायची किंवा प्रश्नावली बनवायची. त्या प्रश्नावलीमध्ये कोविड-19चा काय इम्पॅक्ट झालेला आहे त्या घटकावरती त्या प्रश्नांचा समावेश त्याच्यामध्ये करावा. आणि जेव्हा आपण त्या आशा वर्करला फोन करणार, फोनवरती माहिती घेणार, तेव्हा आपल्याकडे ते प्रश्न असावे
ते प्रश्न आपण त्यांना विचारावे आणि ती आशा वर्करची आहे ती त्या पद्धतीने आपल्याला रिप्लाय देईल त्या प्रश्नाला आणि मग ते नोट डाऊन करून ठेवावं. म्हणून एकतर फोनचा तुम्ही वापर करून प्रत्यक्ष तुमचे जे कोणी रिस्पॉन्डंट असतील, ज्या घटकाचा तुम्ही अभ्यास करणार आहात, त्यांना फोन करा. फोनवरून तुम्ही त्यांची माहिती घेऊ शकता. दुसरा बेटर वे आहे की जे क्वेशनरी तुम्ही बनवलेली आहे ती त्या घटकांच्या व्हॉट्सअपला पाठवा आणि त्यांना रिक्वेस्ट करा की हे प्रश्न मी पाठवलेले आहेत तुमच्याकडे, तुम्ही ते प्रश्न फिलअप करून आम्हाला परत पाठवा म्हणून. त्याचाही तुम्ही आधार घेऊ शकता. किंवा जर डॉक्टर आहे, नर्स आहे किंवा एखादे नोकरीवाल्याचा तुम्ही जर अभ्यास करत असाल तर प्रत्येक जण आज काय करतो, ईमेल वापरतो आणि म्हणून तुम्ही जी बनवलेली क्वेशनरी आहे किंवा मुलाखत अनुसूची आहे ती मेलनी तुम्ही त्या घटकांना पाठवू शकता आणि मग त्यांना ज्या पद्धतीने वेळ मिळेल त्या पद्धतीने ते भरून त्यांना रिक्वेस्ट करा आणि तुम्ही रिक्वेस्ट केल्याच्या नंतर ते वेळातला वेळ काढून तुमचे प्रश्न जे असतील ते भरून देतील, फिलअप करतील आणि परत तुम्हाला ते मेल पाठवतील. या पद्धतीने तुम्ही डेटा कलेक्शन जे आहे ते डेटा कलेक्शन घेऊ शकता. आणखीन त्याच्या पुढे जाऊन ऍडव्हान्स मध्ये असंही तुम्ही करू शकता की तुमच्यापैकी काही जणांना माहिती असेल की आज डेटा कलेक्शनचं मोठं माध्यम जे आहे किंवा मोठं साधन हे गुगल फॉर्म आहे. गुगल फॉर्मच्या बाबतीमध्ये एक गुगल तुम्ही जर का तुमचं प्रत्येकाची तुमची मेल आयडी आहे त्या मेल आयडीवरून तुम्ही गुगल ड्राईव्हला गेलेत बघा, मेल आयडीच्या तिथेच ऑप्शन असतं गुगल ड्राईव्ह किंवा नसेल तरी तुमच्या फोनमध्ये प्ले स्टोअर आहे. कारण प्रत्येकाकडेच लॅपटॉप किंवा प्रत्येकाकडेच डेस्कटॉप असतील असं नाही आहे, पण स्मार्टफोन प्रत्येकाकडे आहे आणि म्हणून स्मार्टफोनमध्ये तुम्ही प्ले स्टोअरमध्ये गेले तर प्ले स्टोअरमध्ये जाऊन तिथं वरती सर्च करा की गुगल ड्राईव्ह म्हणून. तो गुगल ड्राईव्ह तुमच्या मोबाईलमध्ये ऍप येईल. तो ऍप डाउनलोड झाल्याच्या नंतर त्याला ओपन करा आणि ओपन केल्याच्या नंतर तो असेस साठी तुमचा मेल आयडी मागेल. जे तुमचा जीमेल आहे त्यांनी त्याला असेस द्या आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला 2-3 ऑप्शन हे ड्राईव्हच्या बाबतीमध्ये तुम्हाला वापरता येतात. जे तुम्ही वेगळे प्रेझेंटेशन वापरता तेही तुम्हाला गुगल ड्राईव्ह मध्ये करता येतं. जे वर्ड फाईल मध्ये तुम्ही टायपिंग करता तेही गुगल ड्राईव्ह मध्ये तुम्हाला टायपिंग करता येतं. तुम्ही जर एक्सेल वरती काम करत असाल तर एक्सेल कामासाठी सुद्धा गुगल ड्राईव्ह मोठ्या प्रमाणामध्ये वापरण्यात येतो. त्याही ठिकाणी स्प्रेडशीट असतात. आणि दुसऱ्या एक संशोधनासाठी महत्वाचा गुगल ड्राईव्हचा फायदा असतो तो म्हणजे गुगल फॉर्म तिथून क्रिएट होतो. हा गुगल फॉर्मचा तुम्ही वापर करा माहिती घेण्यासाठी. त्या ठिकाणी गुगल फॉर्म वरती प्रश्न जो काही तुम्ही प्रश्न बनवणार आहात तुमच्या विषयाशी रिलेटेड तो प्रश्न तिथे टाकायचा. त्याला 4 पर्याय तुम्ही द्या आणि त्याची लिंक क्रिएट होते. नंतर ही लिंक ज्याचा अभ्यास तुम्ही करणार आहात त्या घटकापर्यंत तुम्ही पाठवा. व्हॉट्सअपनी पाठवा, मेलनी पाठवा किंवा साधा टेक्स्ट मेसेजनी पाठवा. त्यांच्यापर्यंत जेव्हा ती लिंक जाईल तेव्हा ते फक्त त्यांनी लिंक क्लिक केली की तुम्ही बनवलेला गुगल फॉर्म त्यांना ओपन होतो, दिसतो. ते प्रश्न वाचतील आणि त्याच ठिकाणी तुम्ही जे काही ऑप्शन दिलेले आहेत प्रश्नाला उत्तर त्याला ते टिक करतील आणि सबमिट करतील. किंवा सेकंद डेटा जो आहे तो तुमच्या गुगल ड्राईव्ह मध्ये जमा होतो. मग तो तुम्ही एकत्रित करा. त्याचं विश्लेषण नंतर करावं लागेल आपल्याला. म्हणून असा ऑनलाईन मोडच्या माध्यमातून हे डेटा कलेक्शन जे आहे हेही तुम्हाला फील्डवर्क अंतर्गत करायचं आहे. 10 जणांचा का स्टडी असं ना, पण 10 जण घेऊन या ठिकाणी त्या 10 जणांचा तुम्हाला स्टडी करायचा आहे. मग टेलिफोननी तुम्ही
बोला, फोन करून विचारा त्यांना माहिती, गुगल फॉर्म क्रिएट करा, मेलनी पाठवा किंवा व्हॉट्सअपनी प्रश्न पाठवा, कशाही पद्धतीने, पण ती माहिती तुम्हाला घ्यावी लागेल फील्डवर्क अंतर. तर ते घटक महत्वाचा आहे फर्स्ट इयरसाठी. आणि दुसरं, फक्त एक इम्पॅक्टचा अभ्यास करून आपल्याला या ठिकाणी थांबायचं नाहीये फील्डवर्कमध्ये. तर इग्नूचं म्हणणं आहे की तुम्ही ज्या घटकाचा इम्पॅक्ट अभ्यासलेला आहे, परिणामाचा तुम्ही अभ्यास केला, त्याच्यावरती तुम्ही सजेशन्स द्या ॲज अ सोशल वर्कर म्हणून, जे एक समाज कार्यकर्ता म्हणून. एखाद्या अंगणवाडी कार्यकर्त्याची आहे किंवा ते महिला आहेत, मुलं आहेत, यांचा परिणाम जेव्हा अभ्यासणार आहोत तर वेगवेगळे निष्कर्ष निघतील आपले की त्यांच्यावरती कोणकोणता परिणाम झालेला आहे. मग त्या निष्कर्षावरती आधारित आपल्याला उपाय सुचवायचे आणि प्रत्येकाच्या रिपोर्टमध्ये उपाय हे यायलाच पाहिजे, तर तुमचं फील्डवर्क या ठिकाणी पूर्ण. आणि हा सर्व भाग आपल्याला 45 व्हिजिटमध्ये पूर्ण करायचा. म्हणजे याचं रिपोर्टिंग किती पेजेस पाहिजे, तर 45 पेजेस. हे 45 व्हिजिट तुम्हाला जर्नल्समध्ये दिलेलं असतं. एक डेट असते, रिपोर्ट नंबर असतो त्या ठिकाणी, आणि मग त्या पद्धतीने हे डेट किंवा रिपोर्ट नंबर हा 45 येणं गरजेचं आहे. मग वेळोवेळी तुम्ही तुमचे जे सुपरवायझर आहेत त्यांना तुम्ही भेटा, म्हणजे प्रत्यक्ष नाही, पण आता तुमचे ग्रुप बनवलेले आहेत, ग्रुपवरती काही क्युरी असेल तर तुम्ही टाकू शकता. इव्हन त्याच्याच बाबतीमध्ये जसा उल्लेख अगोदर मी केलेला होता की दोन्ही वर्गासाठी लक्षात घ्या, फर्स्ट इयरसाठी सुद्धा आणि सेकंड इयरसाठी सुद्धा, की ओरिएंटेशन व्हिजिट ह्या 5 आवश्यक आहेत. त्या सुरुवातीला तुमच्या जर्नल्समध्ये येणं गरजेचे आहे. त्या जेव्हा तुमच्या कंप्लीट होतील त्याच्यानंतरच तुम्ही फील्डवर्कला सुरुवात करा. ओरिएंटेशन व्हिजिट 5 करायच्या, फील्डवर्कचे रिपोर्ट 45 लिहायचे. तर त्याच्या व्यतिरिक्त एक महत्वाची कन्सेप्ट असते फील्डवर्कमध्ये, ते म्हणजे आयसी आणि जीसी. आयसी म्हणजे इंडिव्हिज्युअल कॉन्फरन्स आणि जीसी म्हणजे ग्रुप कॉन्फरन्स. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या 5 आयसीचे रिपोर्ट्स होणं गरजेचे आहेत. प्रत्येकांचे 5 जीसीचे रिपोर्ट्स होणं गरजेचे आहे. जे फील्डवर्क अंतर्गत 45 फील्डवर्कचे रिपोर्ट, परत 5 इंडिव्हिज्युअल कॉन्फरन्सचे रिपोर्ट, 5 ग्रुप कॉन्फरन्सचे रिपोर्ट आणि 5 ओरिएंटेशन व्हिजिटचे रिपोर्ट. अशा पद्धतीने ही रिपोर्टिंग जे आहे फर्स्ट इयर सेकंड इयर साठी दोन्हीसाठी असलेला आपल्याला दिसतं. आणि हे प्रत्येक विद्यार्थ्यांना या ठिकाणी करावं लागेल. तो एक भाग फर्स्ट इयर साठी. आता ब्लॉक प्लेसमेंट जे आहे, ब्लॉक प्लेसमेंट साठी तुम्हाला जे टीचर आहेत हे वेगळे आहेत, किंवा ब्लॉक प्लेसमेंट साठी जे सुपरवायझर असणार आहेत हे तुमचे वेगळे असतील. ते तुम्हाला हे ब्लॉक प्लेसमेंटच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करतील. त्या पद्धतीने त्यांच्या अंडरमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही हे ब्लॉक प्लेसमेंट करायचं आहे. आता सेकंड इयरचा भाग, की एमएसडब्ल्यू सेकंड इयरचे जे विद्यार्थी आहेत त्यांना एमएसडब्ल्यू एल 015 अंतर्गत फील्डवर्क दिलेला आहे. जसा फर्स्ट इयरला सांगितलेलं आहे की कोविड-19च्या बाबतीमध्ये वेगळ्या घटकावरती जो काही परिणाम झालेला आहे त्या परिणामाचा त्यांनी अभ्यास करायचा. तसं एमएसडब्ल्यू सेकंड इयरला काय करायचं आहे, तर सुरुवातीला ओरिएंटेशन व्हिजिट 5 करायच्यात पूर्ण. त्या झाल्याच्या नंतर 2 आर्टिकलचं तुम्हाला रिव्ह्यू करायचा, 2 आर्टिकलचा, 2 लेखांचा. पण हे लेख कशावरती पाहिजे, तर ऑनलाईन एज्युकेशनवर. म्हणजे तो त्या लेखामध्ये असं स्पष्टपैकी आलेलं पाहिजे की कोविड-19च्या परिस्थितीमध्ये किंवा या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये ऑनलाईन एज्युकेशनचा काय रोल आहे.
याच्या विषयीचे जे आर्टिकल्स आहेत किंवा वेगवेगळे जी काही लेख प्रकाशित झालेले आहेत त्या लेखाचा तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे. कमीत कमी 2 आर्टिकलचा या ठिकाणी रिव्ह्यू MSW सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे. मग आता हे कसं शक्य होईल? तुम्ही गुगलवरती गेलेत, त्या ठिकाणी जरी करता तुम्ही टाकलं, जसा मी तुम्हाला आता विषय सांगितला किंवा इग्नूनी सजेस्ट केलेला आहे की रोल ऑफ ऑनलाईन एज्युकेशन इन द कोविड-19 पॅन्डेमिक टाइम्स किंवा पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये, की ऑनलाईन एज्युकेशनचा रोल काय आहे किंवा त्याची भूमिका काय आहे, ते जर तुम्ही गुगलवरती टाईप केलं आणि सर्च केलं तर विविध लेख तुम्हाला त्या ठिकाणी वाचायला मिळतील. वेगवेगळ्या मासिकांमध्ये लेख प्रकाशित झालेले आहेत, वेगवेगळे ई जर्नल्स आहेत त्याच्यामध्ये लेख प्रकाशित झालेले आहेत. ऑनलाईन डेटाबेस खूप आहे याच्यामध्ये आणि म्हणून ऑनलाईन सर्च करा, त्याच्यामधून बेस्ट जे ऑनलाईन एज्युकेशनच्या बाबतीमध्ये असतील आणि त्याच्यातूनही जे भूमिका सांगणारे असतील या परिस्थितीमध्ये, असे 2 लेख निवडा आणि त्या 2 लेखाचा रिव्ह्यू करायचा. आता 2 लेख तुम्ही निवडणार गुगलवरून, पण त्याचा तुम्हाला रिव्ह्यू कसा करायचा? तर जी काही रिव्ह्यूचे नियम असतात, लेखाचं नाव काय आहे, लेखकाचं नाव काय आहे, कोणत्या जर्नलमध्ये तो प्रकाशित झालेला आहे, कधी प्रकाशित झालेला आहे, हे अगोदरच्या पॅऱ्यामध्ये सर्व येईल. त्याच्या बाबतीमध्ये सेकंड पॅरेग्राफ मध्ये त्या लेखामध्ये त्या लेखकांनी कशाची मांडणी केलेली आहे, त्याच्यासाठी कोणते माध्यम वापरलीत त्यांनी, म्हणजे डेटाबेस कोणता वापरलेला आहे त्यांनी, सेकंडरी स्टडी केलेली आहे की प्रायमरी बेसवरती या ठिकाणी स्टडी केलेली आहे. कारण दोन्ही होतं बघा हे करताना, आर्टिकल लिहिताना. एकतर आपण सेकंडरीमध्ये जी काही पुस्तकं असतात, जर्नल्स असतात, वेगळी माहिती असते, त्यांनी आपण हे लेख लिहित असतो. आणि दुसरा एक प्रकार असतो की प्रत्यक्ष ज्या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत त्या घटकाची मुलाखत घ्यायची, त्याच्यावरती आधारित काही प्रश्न बनवायचे, त्याला प्रायमरी सोर्स म्हणतो आपण. आणि मग त्या लेखकांनी त्या लेखामध्ये कोणता सोर्स वापरलेला आहे, प्रायमरी वापरला, सेकंडरी वापरला, मग ऑनलाईन एज्युकेशनचं त्यांनी एक्सप्लेनेशन काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये, ते तुम्हाला थोडक्यामध्ये रिव्ह्यू मध्ये लिहावं लागेल. आणि शेवटचा जो काही पॅरेग्राफ असतो रिव्ह्यूचा, याच्यामध्ये जरी करतात त्या लेखकांनी ऑनलाईन एज्युकेशनच्या बाबतीमध्ये या पद्धतीने भूमिका मांडलेली आहे, पण त्याच्यापेक्षा आणखी त्या लेखामध्ये त्यांनी कोणती भूमिका अभिप्रेत होती त्याचंही वर्णन जे आहे शेवटच्या पॅरेग्राफमध्ये रिव्ह्यू करताना तुम्ही करणं आवश्यक आहे. म्हणून अशा पद्धतीने कमीत कमी 2 लेखांचा MSW सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना रिव्ह्यू करणं हे फील्डवर्क अंतर्गत अतिशय आवश्यक आहे. दुसरा भाग MSW सेकंड इयर साठी आहे. जसं फर्स्ट इयर वाल्यांनी काय करायचं, तर सर्वच इम्पॅक्ट त्यांनी अभ्यास करायचा, परिणामाचा अभ्यास करायचा. एक घटक घ्यायचा, त्या घटकावरती आधारित सर्व परिणाम, ते कौटुंबिक परिणाम असतील, सामाजिक परिणाम काय झालेले आहेत, आर्थिक परिणाम काय झालेले आहेत त्या घटकावरती, किंवा एक मानसिक परिणाम काय झालेला आहे, त्या सर्वांचा अभ्यास हा फर्स्ट इयर वाले करतो. पण सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या घटकाचा तुम्ही अभ्यास करायचा, पण वेगवेगळे घटक निवडताना फक्त त्यांच्या सामाजिक आणि मानसिक परिणामाचा तुम्ही अभ्यास करायचा. जसं अगोदर सांगितलं, महिलांचा अभ्यास करू शकता, मुलांचा अभ्यास करू शकता, युवकांचा अभ्यास करू शकता, मायग्रंट पीपलचा अभ्यास करू शकता, जॉबवाल्यांचा अभ्यास करू शकता, बेरोजगारांचा अभ्यास करू शकता, हातावरती काम करणाऱ्या लोकांचा अभ्यास करू शकता, अनऑर्गनाइज सेक्टर मधलच्या लोकांचा अभ्यास करू शकता, वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करा. पण सेकंड इयर वाले काय करतील, जेव्हा या घटकांचा अभ्यास करतील तेव्हा
फक्त त्यांचा सामाजिक आणि मानसिक परिणामाचा अभ्यास करतात. म्हणजे असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे जे कामगार आहेत यांच्या सामाजिक मानसिक काय परिणाम झालेला आहे त्यांच्यावर तो त्यांनी अभ्यासायचा. महिलेचा अभ्यास करायचा असेल तर त्या महिलेवरती सामाजिक आणि मानसिक काय परिणाम झालेले आहेत. कौटुंबिक परिणामाचा अभ्यास करू नका तुम्ही, आर्थिक परिणामाचा अभ्यास तुम्ही करू नका, किंवा इतर जे काही परिणाम आहेत त्याचा अभ्यास करू नका, पण या दोन गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल, सामाजिक आणि मानसिक परिणामाचा. आणि मग याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, एकतर टेलिफोनिक कन्व्हर्शन करू शकता. ज्या घटकाचा अभ्यास करणार आहात त्याला फोनद्वारे तुम्ही माहिती मिळवू शकता, किंवा ऑनलाईन सर्वे आता ज्या पद्धतीने मी सांगितलं, गुगल फॉर्म तुम्ही क्रिएट करू शकता, मेलने प्रश्न पाठवू शकता, व्हॉट्सअपला प्रश्न पाठवू शकता, त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही मागून घेऊ शकता. सेम ॲज इट इज जे फर्स्ट इयर वाले करणार आहेत त्या पद्धतीचं. फक्त फर्स्ट इयर वाल्यांचा हा संपूर्ण इम्पॅक्ट असेल आणि सेकंड इयर वाल्याचा फक्त सोशल सायको इम्पॅक्ट असेल. एवढा फक्त डिफरन्स आहे फर्स्ट इयर आणि सेकंड इयर मध्ये. त्याशिवाय कोविड-19च्या बाबतीतली किंवा त्या बाबतीतले जे काही आर्टिकलचं आपल्याला या इम्पॅक्टसाठी जी काही माहिती लागणार आहे त्याच्यासाठी इंटरनेटचा वापर करा, वेगवेगळे आर्टिकल्स वाचा, न्यूजपेपरचाही आधार घेऊ शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही ही माहिती जी आहे ती कलेक्ट करू शकता. जसं फर्स्ट इयर वाले की भूमिका सांगायची होती सोशल वर्कची, तो परिणामाचा अभ्यास केलेल्या नंतर, तसं सेकंड इयरलाही जेव्हा आर्टिकलचा रिव्ह्यू करणार, जेव्हा एखाद्या घटकाचा सोशल सायको इम्पॅक्टचा अभ्यास करणार, ते त्याच्यानंतर ॲज अ प्रोफेशनल सोशल वर्कर त्यांनी या ठिकाणी त्याची भूमिका मांडायची. पण फर्स्ट इयर वाले भूमिका हे त्या त्या घटकावरती आधारित मांडतात ज्याचा अभ्यास असेल त्याचा. पण सेकंड इयर वाले त्यांची भूमिका या पॅन्डेमिक सिच्युएशनच्या बाबतीमध्ये कशावरती मांडतील, तर देशाविषयी, की देशामध्ये जे काही अफेक्टेड देश झालेला आहे कोरोना-19 मुळे किंवा कोविड-19 मुळे, मग याच्यातून बाहेर येण्यासाठी एक समाज कार्यकर्त्याची काय भूमिका असणं गरजेची आहे आणि ही भूमिका आपल्या देशासाठी असावी, त्या पद्धतीची भूमिका आपल्याला या ठिकाणी मांडावी लागेल, ही सेकंड इयर वाल्या. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत फर्स्ट इयर साठी डिफरन्स आहे आणि सेकंड इयर साठी थोडंसं डिफरन्स आपल्याला असलेलं आपल्याला दिसतं. अशा पद्धतीने ह्या गाईडलाईन ज्या आहेत ह्या गाईडलाईन्स फील्डवर्क अंतर्गत असलेल्या आपल्याला दिसतात. फील्डवर्क अंतर्गत या पद्धतीने तुम्हाला काम जे आहे ते करायचं आहे. तुमच्यासाठी 45 रिपोर्ट्स आहेत फील्डवर्कचे. त्या 45 मध्येच हे रिव्ह्यू जे आहेत ते रिव्ह्यूचेही रिपोर्ट त्याच्यामध्ये येणं गरजेचे आहेत, भूमिकेची रिपोर्ट्स यावेत आणि परिणामाचा जो काही अभ्यास करणार आहात तोही त्याच्यामध्ये असणं गरजेचे आहे. फक्त वेगळे रिपोर्ट्स कोणते येतील, आयसीचे 5 तुम्हीही लिहायचे आहेत सेकंड इयर वाल्यांनी, जीसीचे 5 रिपोर्ट तुम्हीही लिहायचे आणि संस्था भेटीचे आहेत किंवा ओरिएंटेशन व्हिजिटचे आहेत त्याचे 5 वेगळे तुमचेही रिपोर्ट्स या ठिकाणी येतील. या पद्धतीने तुम्हाला फील्डवर्क जे आहे ते या 20-21 या अकॅडमिक इयरमध्ये तुम्हाला करायचं आहे. आणि मग सेकंड इयरसाठी इंटर्नशिप आहे, इंटर्नशिपसाठी वेगळे शिक्षक आहेत, ते तुम्हाला त्याच्याविषयी माहिती जी आहे ती माहिती तुम्हाला या ठिकाणी देतीलच. आता जे फक्त 1-2 मिनिटामध्ये सांगतोय की याच्या बाबतीमध्ये की ओरिएंटेशन व्हिजिट जे आहेत त्याचे सर्वांनी अगोदर 5 रिपोर्ट लिहायचे, 5 रिपोर्ट. मग आता ही कशी लिहायची, तर प्रत्येकांचे रिपोर्ट्स हे वेगळे असावेत, लिहिण्याची स्टाईल ही वेगळी असावी, इव्हन थोड्या प्रमाणामध्ये एनजीओ सुद्धा वेगळ्या असाव्यात. गेल्या वर्षी ऑफलाईन तुम्ही एनजीओला व्हिजिट केली, त्या ठिकाणी कोणत्या तरी कर्मचाऱ्यांनी माहिती दिली तुम्हाला आणि त्या माहितीच्या आधारावरती तुम्ही रिपोर्ट्स लिहिले. सध्याच्या परिस्थितीमध्ये ते शक्य नाही आहे की तुम्ही ऑनलाईन हे ऑफलाईन जाऊ शकत नाहीत, त्या संस्थेवरती माहिती घेऊ शकत नाही. पण तुमच्यापैकी बहुतेक जण जॉब करतात, लक्षात घ्या, तुमच्यापैकी बहुतेक जण जॉब करतात आणि म्हणून जॉब करताना वेगवेगळ्या संस्थेसोबत तुमचे जे काही संबंध आलेले असतील त्यांना कॉन्टॅक्ट करा. ते जर एखाद्या दिवशी तुम्हाला ऑनलाईन माहिती देत असतील
संस्थेची, तर त्यांच्याकडून ती ऑनलाईन माहिती घ्या आणि त्याचे रिपोर्ट्स हे ओरिएंटेशन व्हिजिट म्हणून लिहा. हा एक पर्याय आहे. दुसरा पर्याय, अनेक एनजीओ ज्या काम करतात यांच्या स्वतःच्या वेबसाईट्स आहेत, लक्षात घ्या. अनेक एनजीओच्या वेबसाईट्स आहेत. म्हणून गुगलवरती तुम्ही जर का जाऊन शोधलं तरी तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी एनजीओच्या वेबसाईट येतात, त्याला तुम्ही क्लिक करा. एनजीओ बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला त्या वेबसाईटला मिळते. कधी स्थापन झालेले, व्हिजन काय आहे, मिशन काय आहे, एनजीओचे प्रोग्राम्स कोणकोणते आहेत, एनजीओचे बेनिफिशरीज कोणकोणते आहेत, वेगवेगळे अहवाल असतात त्या एनजीओचे, ते तुम्ही फाइंड आउट करा त्या ठिकाणी नेटवरून, ते अभ्यासा. इव्हन एनजीओची जी काही कर्मचारी संरचना आहे किंवा कोण कोण कर्मचारी आहेत त्याच्या बाबतीत तुम्हाला माहिती मिळेल. आणि म्हणून त्या पद्धतीने ऑनलाईन बेसवरती तुम्ही 5 एनजीओ सर्च करा, त्याची माहिती सर्च करा, त्यांच्या कामाच्या बाबतीमध्ये, त्यांच्याविषयी व्हिजन, मिशन किंवा स्टाफ पॅटर्न काय आहे, कशा पद्धतीने फंडिंग कुठून मिळतं, त्या सर्व गोष्टी आणि त्या तुम्ही तुमच्या रिपोर्ट्समध्ये लिहा. असं सर्वात अगोदर 5 एनजीओ फाइंड आउट करायच्या, त्या सर्च करायच्या, त्याचे 5 रिपोर्ट्स तुमच्या जर्नलमध्ये लिहायचे आणि मग आजची जी काही आपण जीसी म्हणाया, जीसी आहे आज, या जीसीचा रिपोर्ट्स तुम्ही लिहू शकता तुमच्या जर्नलमध्ये. नंतर नेहमी आपण कॉन्टॅक्टमध्ये असणारच आहोत, सुपरवायझर आणि विद्यार्थी, त्या त्या पद्धतीने तुम्ही जीसी आणि आयसी तुम्ही लिहू शकता. वर्कला कुठेतरी सुरुवात होणं गरजेचं आहे, दिवस कमी आहे. म्हणून सर्वात अगोदर आता प्रत्येकाने 5 तुमचे जे ओरिएंटेशन व्हिजिट आहेत त्या कंप्लीट करणं या ठिकाणी अभिप्रेत. याशिवाय या मीटिंगमध्ये हा प्रश्न तुम्ही नंतर विचारा, 1-2 मिनिट प्रत्येकाला संधी देण्यात येईल प्रश्न विचारायची. वैशाली, 1-2 मिनिट फक्त. आपल्या मीटिंगमध्ये आमच्या महाविद्यालयाचे आदरणीय वळवी सर जॉईन आहेत. मी वळवी सरांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना फिल्डवर्कच्या बाबतीमध्ये काही मार्गदर्शन करावं. हा सर. आपण सर्व इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी न्यू दिल्लीचे स्टुडंट आणि आम्ही काउन्सिलर, आमचे मित्र डॉक्टर दिलीप घोरणे यांनी आपणा. सर तुमचा आवाज नाही येते. आवाज येत नाही का आता? हा आता येतोय सर आता. हा, तर आपण सर्व इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी न्यू दिल्लीचे आपण स्टुडंट आणि काउन्सिलर. आत्ताच जो मास्टर ऑफ सोशल वर्क पार्ट 1 आणि पार्ट 2च्या संदर्भामध्ये, फील्डवर्कच्या संदर्भामध्ये आमचे मित्र डॉक्टर दिलीप घोंगडे सरांनी चांगली माहिती दिलेली आहे. मला वाटतं की असं काही वेगळं मला बोलणं पॉसिबल नाही असं वाटतं आहे. तरी मी सांगेल की ज्या वेळेस काही विद्यार्थ्यांना अडचणी येतील, फील्डवर्कच्या संदर्भामध्ये असेल किंवा मग ब्लॉक प्लेसमेंटच्या संदर्भामध्ये असेल, रिपोर्ट रायटिंगच्या संदर्भामध्ये असेल किंवा आणखीन काही बाबतीत काही अडचणी असतील, तर आम्हाला सकाळी 9 नंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फोन करा. आम्ही नेहमी तुमच्या सेवेमध्ये असणार आहोत. तुमचे कोणतेही डाऊट्स आम्ही सोडवूया अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये. तर एवढंच बोलतो आणि सरांना धन्यवाद देतो की त्यांनी अतिउत्तम माहिती आपणास दिलेली आहे. धन्यवाद सर. सर थँक्यू. यानंतर आमच्या महाविद्यालयाचे आमचे मित्र डॉक्टर सुदाम राठोड सर यांना मी विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. सर राठोड सर.
राठोड सर. सर आहेत का पण? हा सर आहेत, मी त्यांना कॉल करतो. आवाज येतोय सर? आवाज येतोय आता? हा सर, हा सर. एक तुम्हाला विनंती आहे सर की थोडं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. हा हा. Yes, sir. मी या ठिकाणी मांडत होतो हा सर. की डॉक्टर गोंगडे सरांनी इग्नूच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या अतिशय तंतोतंत पद्धतीने त्याचं शब्द न शब्द त्याचं विश्लेषण केलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या सगळ्या गाईडलाईन्सच्या संदर्भात सविस्तर माहिती मिळालेली असणार आहे. मी माझ्याकडच्या जवळजवळ आता माझ्याकडे जी अटेंडन्स मी घेतलेली आहे त्याच्यापैकी जवळजवळ 8 ते 9 विद्यार्थी स्क्रीनवर आहेत. त्यापैकी 3 Pro, Oppo 7 आणि S6 ही कोण आहे त्यांचं नाव ट्रेस आउट होत नाही. मी इंडिव्हिज्युअल त्यांना मेसेज पाठवलेला होता की तुमचं रिनेम करा, जेणेकरून कोणत्या गाईडकडे जे विद्यार्थी आहेत ते कळेल आणि अटेंडन्स साठी सोयीचं त्याच्याकडे अटेंडन्स घेतलेले आहे त्यांचं नाव स्क्रीनवर दिसते. असो, गोंगडे सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने विश्लेषण केलेलं आहे. इग्नूच्या ज्या स्टँडर्ड गाईडलाईन्स आहेत त्या प्रत्येक शब्दाचं त्यांनी विश्लेषण केलं. मी काही गोष्टी ज्या ओरिएंटेशन विषय आहेत त्याचं तुम्हाला थोडं टिप्स देतोय, कारण हे आवश्यक आहे की ह्या नामांकित संस्था MSW करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कपार्ट या संस्थेमध्ये मीही काही वर्ष काम केले, त्याच्याही वेबसाईट आहेत. CAPART सेंट्रल गव्हर्नमेंटची सर एकच मिनिट, एक विद्यार्थ्यांना आपण सांगूया की सर जे NGO सांगतात ना ते नोट डाऊन करून ठेवा, लिहून घ्या. लिहून घ्या काय please. होईल, हा तुम्हाला नंतर ते कामी येईल. येस सर, कंटिन्यू करा. कपार्ट CAPART सेंट्रल गव्हर्नमेंटची ऑर्गनायझेशन आहे जी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली गठीत आहे. मोठी फंडिंग एजन्सी सेंट्रल गव्हर्नमेंटची, काउन्सिल फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ पीपल्स ऍक्शन अँड रूरल टेक्नॉलॉजी, CAPART कपार्ट. हेही तुम्हाला त्याचे वेबसाईट पाहता येईल. त्याचे वेगवेगळे उपक्रम प्रोग्राम काय काय आहेत. अण्णा हजारे, पोपटराव पवार त्या फंडिंग एजन्सीचे अशासकीय सदस्य होते आहेत, त्यामुळे तेही तुम्हाला पाहता येईल. अण्णा हजारेंचं नाव या ठिकाणी निघालं. त्यांचं जे हिंद स्वराज ट्रस्ट आहे राळेगण सिद्धीचं, त्याचंही तुम्हाला वेबसाईट रिव्ह्यू किंवा त्या संस्थांचं ओरिएंटेशन विजिटची माहिती घेता येईल. त्याचबरोबर SOS बालग्राम जी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे, विशेषतः जे मुलं गरजू आहेत ज्याला CNCP म्हणतो आम्ही आमच्या भाषेमध्ये, चाइल्ड नीड केअर अँड प्रोटेक्शन, चाइल्ड नीड केअर अँड प्रोटेक्शन, त्याच्या संदर्भात काम करणारी SOS बालग्राम आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या देशामध्ये काम करणारी संस्था, त्याचंही तुम्हाला वेबसाईट आणि त्या सगळ्या गोष्टी पाहता येईल. जिथे फादर आणि मदर हे दोन वेगळ्या पद्धतीने आईची आणि वडिलांची भूमिका अदा करणाऱ्या संस्था आहेत, त्यांचंही तुम्हाला रिपोर्टिंग पाहता येईल. दुसरं क्राय, चाइल्ड रिलीफ अँड यू, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे. चाइल्ड रिलीफ अँड यू क्राय, तेही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे, त्याचंही तुम्हाला पाहता येईल. वेबसाईट रिव्ह्यू किंवा त्याचे ओरिएंटेशन विजिटसाठी उपयोग होईल. ऑक्सफॅम जी आहे ही फंडिंग एजन्सी आहे, ऑक्सफॅम, त्याचंही तुम्हाला हे करता येईल. कॅरिटास इंडिया, कॅरिटास इंडिया ज्याचे संबंध जगामध्ये वेगवेगळे ब्रांचेस आहेत. या मुंबईत ठिकाणी माझे मित्र पण आहेत, त्या ठिकाणी मेलविन पांग्या म्हणून कॅरिटास इंडिया, आणि या वेस्ट झोनचे जे गोवा आणि त्या वेस्ट झोनच्या संदर्भात ते कोऑर्डिनेटर आहेत, त्याचंही तुम्हाला ओरिएंटेशन विजिटसाठी आपल्याला हे करता येईल. आशा सदन बालकांच्या संदर्भात काम करणाऱ्या संस्था, मुक्तांगण विशेषतः व्यसनाच्या संदर्भात व्यसन विरोधी अभियानामध्ये फार महत्वाचं काम या ठिकाणी होतं मुक्तांगणचं. मुक्ता अवचट आणि अनिल अवचट पुणे स्थित ऑर्गनायझेशन आहे, तेही तुम्हाला बघता येईल. त्यानंतर युवा, मिनार पिंपळेचं युवा ऑर्गनायझेशन आहे. पुन्हा श्रमिक मुक्ती आंदोलन, श्रमजीवी संघटना, स्नेहालय, अशा वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन. या ठिकाणी मी तर जवळजवळ 8-10 संस्थांची नावं सांगितलं, तुम्हाला 5 संस्थांची ओरिएंटेशन विजिटसाठी करायचे. पण निश्चितच समाजकार्य करणाऱ्या आणि या करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या संस्था नामांकित संस्था
अत्यंत महत्वाचे. घोंगडे सरांनी या ठिकाणी सांगितल्यासारखं गुगलवर तुम्ही गेलात तर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, नॅशनल ऑर्गनायझेशन, ऑर्गनायझेशन वर्किंग इन स्टेट याही तुम्हाला सर्व करता येईल आणि त्या संदर्भात तुम्हाला अधिकची माहिती मिळवता येईल. मला खात्री आहे की आम्हा तिघांकडे असणारे जे विद्यार्थी आहेत ते निश्चितच या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनची माहिती घेऊन क्षेत्रकार्याचं कुठलंही म्हणजे मार्क्स मिस होणार नाही आणि शैक्षणिक नुकसान होणार नाही. फक्त एवढंच आहे की वळवी सरांनी आता सांगितल्यासारखं त्या वेळेमध्ये तुम्ही संपर्क करून, फोन करून, ऑनलाईन पद्धतीने अधिकाधिक माहिती जमा करणं, रिपोर्ट व्यवस्थित लिहिणं, अद्ययावत लिहिणं आणि या सगळ्या गोष्टी पूर्ण पाडणं येईल अशा पद्धतीने आशा व्यक्त करूया. मला वाटतंय अधिक न बोलता तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना क्षेत्रकार्याच्या आणि एकूण सगळ्या कामासाठी हार्दिक शुभेच्छा. कोविडचे सगळे नियम पाळून तुम्हाला हे सगळं काम करायचंय. आम्ही घोंगडे सर, वळवी सर आणि आम्ही सांगितलं म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तर करणं, पण तरी सुद्धा सुरक्षित राहा, सेफ राहा आणि कोविडचे सगळे नियम पाळून तुम्हाला हे सगळं काम करायचंय वेळेच्या आत. कारण ऑलरेडी वेळ कमी आहे आपल्याकडे आणि त्या वेळेच्या कमी वेळेमध्ये तुम्हाला हे सगळं काम करणं आहे. त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने काम कराल. ओप्पो A7 कोण आहे सांगाल? ओप्पो 7 वरच्या बाथरूम मध्ये किती माझ्याकडे मासे आहे त्याला जीव आवडतो. कोण आहे ओप्पो A7? मोहम्मद शाकीर मोहम्मद आहे का? किंवा 3 Pro आणि S6 कोण आहेत हे नाव? स्क्रीनवर जे दिसतंय त्यामुळे आम्हाला अटेंडन्स साठी ओप्पो A7 कोण आहे? सर S6 जो आहे तो आहे कुणाल पाटील. येस येस, ठीक आहे. हा हा हा, चालेल सर. घोंगडे सर, येस सर. ओव्हर टू घोंगडे सर. काही कुणाला जर प्रश्न असतील फील्डवर्कच्या बाबतीमध्ये काही प्रश्न असतील तर विचारा. आम्ही तिघ जण आहोतच तुमच्या प्रश्नाचं समाधान करण्यासाठी. त्यामुळे काही मनामध्ये शंका ठेवू नका किंवा प्रश्न असतील तर आता सॉल्व्ह झालेले बरे आहेत, नंतर प्रॉब्लेम येण्यापेक्षा. प्रवीण सोनवणे विचारा. सर आता सरांनी सांगितलं की ओरिएंटेशन विजिट साठी आपण एनजीओ निवडायचे आहेत. हॅलो, हा सर. बोला तुम्ही बोला. हा बोला प्रवीणजी. सर ओरिएंटेशन विजिट साठी आता सरांनी सांगितलं की बाबा विविध प्रकारच्या नॅशनल लेवलला काम करणाऱ्या ज्या एनजीओज आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर त्यांची माहिती घ्यायची. पण सर मग आयसी इंडिव्हिज्युअल कॉन्फरन्स साठी काय करायचं? इंडिव्हिज्युअल कॉन्फरन्स साठी प्रवीण, येस मी बोलतो. इंडिव्हिज्युअल कॉन्फरन्स हे 1 to 1 डिस्कशनचं एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ऍज अ प्रवीण सोनवणे आणि तुमचे गाईड यांच्या बरोबर तुम्ही ज्या ज्या संस्थांची माहिती घेतायत, जे तुम्ही रिपोर्ट लिहितायत, काय रिपोर्ट लिहितायत, कशा पद्धतीने लिहायला पाहिजे याच्या संदर्भात जे काही टेलिफोनिक डिस्कशन कराल किंवा झूम किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तुम्ही बोलाल, ह्याचं सगळं रिपोर्टिंग इंडिव्हिज्युअल कॉन्फरन्स मध्ये येणं अपेक्षित आहे. कदाचित गाईडला शंका आली की हे या ठिकाणी आपल्याला फिरवतायत, तर झूमवर किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तुमच्याशी बोललं जाईल आणि तुम्हाला दाखवा तुमच्या हातामध्ये तुम्ही लिहिलेलं रिपोर्ट ते तुम्हाला स्क्रीनवर दाखवता आला पाहिजे किंवा मोबाईल फिरवून तुम्हाला दाखवता आला पाहिजे. या सगळ्या गोष्टी टेक्निक आम्ही अप्लाय करतो. त्याच्यामुळे डोंट वरी, ह्या सगळ्या इंडिव्हिज्युअल कॉन्फरन्स मध्ये तुम्हाला लिहिणं आहे. ठीक आहे. आणि सर ग्रुप कॉन्फरन्सला? येस प्रवीण. हा ग्रुप कॉन्फरन्स. हा ग्रुप कॉन्फरन्स साठी काय? हा ग्रुप कॉन्फरन्स आता आपण जे या येस ग्रुप कॉन्फरन्स मध्ये गटामध्ये आपण जे चर्चा करतो, आता आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आहोत. ओके. आता साधारणतः माझ्या स्क्रीनवर आता जे दिसत आहेत 19 जण आहोत आपण आमच्यासह. तर जे आपले 4 विद्यार्थी 3 विद्यार्थी गट गाईड बरोबर कॉन्फरन्स न बोलू, आपण फोनवर सुद्धा 4 लोकांशी आपण कॉन्फरन्स जोडू शकतो. ओके.
फोन एकाने कॉन्फरन्सला हे करायचं आणि गोंगडे सरांशी बोलायचं असेल, मला बोलायचं असेल किंवा झूमवर सुद्धा आपण ग्रुप कॉन्फरन्स ऑर्गनाईज, आता ही ग्रुप कॉन्फरन्सच आहे. आपण एका म्हणजे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण डिस्कशन करतोय. या गाईडलाईनची जी काही चर्चा केली त्याचा रिपोर्ट आपल्याला ग्रुप कॉन्फरन्स मध्ये लिहायचं. ठीक आहे? सर हॅलो, हा बोला बोला, येतोय आवाज. बोला, आता बोला. जस्ट आपण जी कॉन्फरन्स घेत आहोत आपण सर्वजण, तर आपण फील्डवर्क आणि जे आपलं ओरिएंटेशन व्हिजिट किंवा आयसी असेल, जीसी असेल, याविषयी हा ग्रुप कॉन्फरन्स झाला. पण ज्या वेळेस मी फील्डवर्क करणार आहे, माझा विषय वेगळा असणार आहे आणि इतर लोकांचा विषय वेगळा असणार, प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल विषय निवडलेले असतील, त्यावेळेस कसं काय ग्रुप कॉन्फरन्स कसं काय होईल सर? प्रवीण, एज्युकेशन मोडमध्ये आपण पियर लर्निंग म्हणतो. ओके. पियर लर्निंग इतरांबरोबर, माझ्याबरोबर माझे 6 विद्यार्थी, माझे वर्गमित्र असतील, तर तो कशा पद्धतीने लिहितोय, कशा पद्धतीने तो अंडरस्टँड करून घेतोय, हे सगळं ग्रुप कॉन्फरन्स म्हणजे तो प्लॅटफॉर्म असा आहे की ज्याच्यामध्ये की माझा गाईड मला जे काही मार्गदर्शन करतो तो एका प्लॅटफॉर्मवर, ग्रुपवर, कदाचित प्रवीण वेगळा बोलतोय किंवा की दुसरी वैशाली वेगळी बोलते किंवा आणखी या ठिकाणी स्क्रीनवर दिसतंय ते कैलास वेगळ्या पद्धतीने बोलतोय किंवा त्याची मांडणी कशा पद्धतीने करतो. कारण बऱ्याच वेळेला पियर लर्निंग जी आहे, आता या कोविड मध्ये पियर लर्निंगचा बराचसा भाग मार खाल्ला जातो आणि त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा त्या गोष्टीचा उल्लेख कराल नक्कीच. ओके. कारण पियर लर्निंग नाही, या ठिकाणी ऑनलाईन लर्निंग मध्ये मुलं सर आवाज मोबाईल लावून ठेवतात आणि ऐकतात का नाही माहिती नाही, कितपत ऐकतात, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे पियर लर्निंग कॉन्फरन्स हे एक वेगळ्या पद्धतीने लर्निंग, ग्रुप कॉन्फरन्स हा लर्निंगचा मोड आहे, महत्वाचं एक माध्यम आहे, महत्वाचं एक प्लॅटफॉर्म आहे आणि त्याला उदाहरण म्हणून तुम्हाला पियर लर्निंगचं दिलेलं आहे. त्याच्यामुळे जे काही गटामध्ये 4 विद्यार्थी कॉन्फरन्सवर बोलतायत गाईड बरोबर, जे काही सूचना दिलेल्या आहेत त्या सगळ्या सूचनांचं तुमच्या ग्रुप कॉन्फरन्सच्या रिपोर्टमध्ये येणं महत्वाचं आहे, नोंदी येणं महत्वाचं आहे. ठीक आहे? ओके सर. हॅव यू अंडरस्टूड? येस येस येस. प्रवीण, ओके. एक तर ज्या पद्धतीने आता तूही प्रश्न सरांनीही त्या पद्धतीने हे केलेलं आहे, एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची याच्यामध्ये, आयसी मध्ये आणि जीसी मध्ये जेव्हा आपण हे 45 रिपोर्ट लिहिणार आहोत फील्डवर्कचे, तेव्हापासून आपले ह्या आयसी आणि जीसी सुरू होतील. त्याच्या मधामध्ये जे 45 रिपोर्ट आहेत त्याच्यामध्येच आपल्याला आयसी ह्या 5 घ्यायच्यात आणि 5 जीसी घ्यायच्या. आयसी हे इंडिव्हिज्युअल बेसवरती, तुम्ही वैयक्तिक जेव्हा मला एखादा प्रश्न काही विचारणार किंवा काही अडचण तुम्हाला आली, तर त्या अडचणीचं मी तुम्हाला काय सोल्युशन आहे, कशा पद्धतीने पुढे जावं फील्डवर्कमध्ये, त्याविषयी वैयक्तिक मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आणि जे काही सांगितलेलं असेल त्याचा तुम्ही रिपोर्ट आयसी म्हणून लिहा. पण जेव्हा काही गोष्टी अशा असतात, जरी करता विषय तुमचे वेगळे असतील तरी प्रोसेस ही एक असते, लक्षात घ्या. हो. विषय वेगळा आहे, अभ्यास करण्याचा परिणाम तुम्ही वेगळे अभ्यासतात, पण त्या प्रोसेसने तुमच्या सर्व MSW फर्स्ट इयर वाल्यांना सोबतच जायचं आहे. प्रोसेसमध्ये गडबड नसते की तुमची प्रोसेस काहीतरी वेगळी आहे, अभ्यास वेगळा करतायत म्हणून दुसऱ्यांची प्रोसेस वेगळी आहे असं नाही. आणि म्हणून तुम्हाला तुमची प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे, इतरांची काय प्रोसेस आहे हे समजून घेण्यासाठी सर ज्या पद्धतीने म्हणले त्या पद्धतीने ग्रुप कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्याला एकत्रित यायचं आणि मग त्या ठिकाणी तुम्ही सांगायचे की तुम्ही काय केलेलं आहे आणि मग पुढे तुम्ही काय करणार, किंवा इतर त्या ठिकाणी सांगतील की ते कोणत्या प्रोसेसमध्ये आहे आणि मग पुढे ते काय करणार आहे, हे आपण ग्रुप कॉन्फरन्सच्या माध्यमातून करणार आहोत. मग त्याची रिपोर्ट त्या पद्धतीने येते. आलं लक्षात? हो सर. येस. आणखीन काही प्रश्न आहेत किंवा इतरांचेही काही प्रश्न असतील तर इतर बी विचारा. बरेचसे विद्यार्थी, जसं प्रवीण या ठिकाणी आता उत्सुकतेने सगळं विचारत होता, तसं काही विद्यार्थी आजच्या बैठकीला हजर आहेत आणि शेवटच्या दिवशी रिपोर्ट घेऊन येतात. आता ताबडतोब ते चेक करा आणि मला द्या, कारण आज लास्ट डे आहे, आज रात्री 12 वाजेपर्यंत. असं होता कामा नये, कारण त्याचा त्याच्या मार्कावर परिणाम होतो. तुम्ही सातत्यपूर्ण संपर्कामध्ये राहणं अत्यंत गरजेचं आहे. जसं संशोधनाच्या दृष्टिकोनातून PhDच्या विद्यार्थ्यांना आम्ही सांगतो, दर महिन्यामध्ये तुम्ही संपर्क केला पाहिजे, दर 6 महिन्याचा रिपोर्ट तुम्ही लिहिला पाहिजे आणि काय तुम्ही काम केलेलं आहे त्याचं आमच्या समोर सादरीकरण केलं पाहिजे.
नाहीतर होतं असं की आजच्या बैठकीला हजर आहेत आणि शेवटी डायरेक्ट सगळं लिहून आमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतात आणि आज आता ताबडतोब चेक करा, नाही तर माझं काही खरं नाही. आणि मग तिथं गयावया करतात. असं होता कामा नये. मग ते मुलगी असो किंवा म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष असो, सगळ्यांसाठी तो नियम सारखा आहे. त्यामुळे इंडिव्हिज्युअल कॉन्फरन्स हे तुमच्या लर्निंग मोड मधलं फार महत्वाचं आहे की तुम्ही पदोपदी सातत्यपूर्ण संपर्कात राहायला पाहिजे. इव्हन ग्रुप कॉन्फरन्स सुद्धा जसं मी मगाशी म्हणत होतो, पिअर लर्निंगचं गोंगडे सरांनी फार छान सांगितलंय की प्रोसेस एकच आहे. आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम, पुन्हा फ्रेमिंग डेटा कलेक्शनच्या संदर्भात टूल्स फॉर डेटा कलेक्शन, जसं मुलाखत अनुसूची आहे किंवा क्वेश्चनियर आहे, हे टूल्स तुम्हाला म्हणजे ते स्टेपच आहे. जसं केसवर ग्रुप मध्ये आपण सांगतो स्टडी, डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड फॉलोअप, सेम थिंग. प्रत्येकाचा विषय वेगवेगळा जरी असला तरी ते स्टडी करावा लागणार आहे. प्रत्येकाचा विषय वेगळा जरी असला तरी सोशल डायग्नोसिस करावं लागेल. प्रत्येकाचा विषय जरी वेगळा असला तरी सोशल ट्रीटमेंट त्याला तुम्हाला सुचवावं लागतील आणि फॉलोअप किंवा इम्पॅक्ट असेसमेंट ह्या सगळ्या गोष्टी करणे. त्याच्यामुळे प्रोसेस सारखी असणार आहे. विषय वेगवेगळे जरी असले तरी गट चर्चेमध्ये पिअर लर्निंग आणि ह्या सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकतात. म्हणून ग्रुप कॉन्फरन्स हा लर्निंगचा मोड आहे. इंडिव्हिज्युअल कॉन्फरन्स सुद्धा लर्निंगचा मोड आहे. इंडिव्हिज्युअल कॉन्फरन्स मध्ये जे तुम्ही गटामध्ये किंवा सगळ्यांच्या समोर सांगू शकत नाही, काही काही नाजूक बाबी असेल, काही वेगवेगळ्या मुद्दे तुम्हाला शेअर करायचे असेल. बऱ्याच वेळेस होतं असं की मी आज 40-45 वर्षाचा आहे आणि मी 20-25 वर्षाच्या विद्यार्थ्यासमोर कसं मांडू, असंही असेल तर अशा वेळेला तुम्ही डायरेक्ट गाईडशी, मार्गदर्शकांशी तुम्ही हॉटलाईन बोलू शकतात, आपली शंका विचारू शकतात. त्याच्यामुळे इंडिव्हिज्युअल कॉन्फरन्स ती एक प्रकारची खिडकी आहे, विंडो आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला बरचसं काही शिकता येईल. ठीक आहे. आणखीन काही प्रश्न आहेत कुणाचे? हॅलो. येस. हा भावना. हॅलो सर. हा हा सर मी भावना क्षीरसागर. आजची जी मीटिंग झालेली आहे ती आपण आगमन बैठक मध्ये लिहिलं तर चालेल का सर? हॅलो. हा आजची मीटिंग तुम्ही काय करा. हॅलो. हॅलो. हा 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 बोला आजची सर बोला. मीटिंग जीसी मध्ये लिहा. जीसी मध्ये ग्रुप कॉन्फरन्स अच्छा मध्ये. जीसी मध्ये लिहायचं. येस. यस यस सर. ओके. आणखीन दुसरे काही प्रश्न? आणि सर आगमन बैठक मध्ये मग काय लिहायचं? अनुकूल ओरिएंटेशन व्हिजिटच्या आधी असतं आगमन बैठक, त्यात काय लिहायचं? आगमन बैठकीमध्ये कदाचित तुम्हाला केंद्रामार्फत काही सूचना दिलेल्या असतील, सेंटर मार्फत तुम्हाला पहिल्यांदा ओरिएंटेशन दिला असेल किंवा काही माहिती दिली असेल, त्याचंही लिखाण करता येईल तुम्हाला, किंवा पहिल्यांदा गाईड बरोबर तुमचे जे काही संवाद झाले त्याचंही तुम्हाला लिहिता येईल असं मला ओके सर. वाटतंय. गोंगडे सर. ओके. आगमन बैठक मध्ये तुम्ही जे आयसी ज्याला म्हणतो आपण, म्हणजे वेगळी जी काही माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत, ती चालेल. तुम्ही ओके. त्याच्यामध्ये घ्या. आणि सर आणखी एक प्रश्न होता माझा हा. की जो ओरिएंटेशनचा आपण जो पहिली व्हिजिट लिहिणार, Yes. तर त्याच्या आधी एक फॉर्म दिलेला आहे त्यांनी की मुद्दे असे मांडायचे, मग ते तशाच पद्धतीने लिहायचं का? येस एक्झॅक्ट. त्यांनी जे काही मुद्दे दिलेले आहेत त्या पद्धतीनेच तुम्ही रिपोर्टिंग करायचं असतं. बरं. ऑनलाईन माहिती काढून तसंच लिहायचं? येस. वेबसाईटवर तुम्ही गेले, जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्याची माहिती असेस करा त्यांच्या वेबसाईटवरून आणि ती माहिती त्या मुद्द्या अंतर्गत टाका. बरं. आणि मग ते रिपोर्ट तुमचा पूर्ण होईल. ओके सर. परत काही प्रॉब्लेम्स किंवा कुणाच्या काही शंका वगैरे? दत्तू, काही शंका आहेत? हॅलो सर. हॅलो. हा बोला. हा हा सर, मी प्रतिभा देशमुख चौरे बोलते. हा बोला. तर सर, आपण जे ओरिएंटेशन संस्था भेटी घेतलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्था आल्या पाहिजे का? म्हणजे वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करणाऱ्या, जसं बालकांसाठी, महिलांसाठी, वृद्धाश्रम वगैरे, असं की
शैक्षणिक कसं यायला पाहिजे सर? वेगवेगळ्या यायला पाहिजेत का त्या? याच्यामध्ये आपण दोन गोष्टी करतो. एक तर वर्कच्या बाबतीमध्ये जेव्हा म्हणतो आपण की एखादी संस्था कार्य काय करते, मग एकतर बाल कल्याणाच्या संदर्भामध्ये काम करत असेल तर हो. बाल कल्याणाचं तुम्ही समजा निवडू शकतात 5ही. तसं नसेल तर बाल कल्याणाची एखादी निवडा, महिला कल्याणाविषयी काम करणारी एखादी निवडू शकता किंवा एज्ड वेलफेअर आहे, इव्हन डिसेबल वेलफेअर आहे किंवा दिव्यांग कल्याणाच्या बाबतीमध्ये काम करणाऱ्या, कोणी ग्रामीण विकासामध्ये काम करतं, शहरी विकासामध्ये किंवा आदिवासी विकासामध्ये वेगवेगळ्या संस्था काम करतात. अशा वेगवेगळ्या कोणत्याही संस्था तुम्ही पास घेऊ शकता. चालेल सर, धन्यवाद सर. येस. आणखी दुसरे काही प्रश्न आहेत कुणाचे? काय एक प्लॅटफॉर्म आहे, आता सुरुवात आहे तुमची, सुरुवातीला अडचणी येऊ नयेत म्हणून शंकाचं निरासन आता जर केलं तर ते बेटर राहील. नंतर सुपरवायझर असणारच आहेत आपले, तुमच्या सोबतच असणार आहेत, नेहमी तुम्हाला सांगतीलच त्या पद्धतीने. पण एक प्लॅटफॉर्म आज उपलब्ध आहे तुम्हाला विचारण्यासाठी किंवा शंकाचं समाधान करण्यासाठी. परत असं नको की मीटिंग संपल्याच्या नंतर हे कसं लिहू किंवा हे विचारलं असतं तर बरं झालं असतं. त्याच्यापेक्षा आता विचारा मनात प्रश्न जे काही येतील ते. माझ्या माहितीनुसार आता जवळजवळ 1 तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे. चांगली चर्चा झालेली आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः जोपर्यंत त्या प्रक्रियेमध्ये जाणार नाही तोपर्यंत प्रश्न येणार नाहीत अशी माझा अनुभव आहे. त्यामुळे तुम्ही लिहायला सुरुवात केला, फील्डवर्कला सुरुवात केली, ओरिएंटेशन व्हिजिटला सुरुवात केली ऑनलाईन आणि हे सगळं काम करायला गेलात तर हळूहळू तुम्ही आपापल्या मार्गदर्शकांशी निश्चितच संपर्कामध्ये राहाल आणि यशस्वीपणे तुम्ही जो काही कोर्स निवडलेला आहे तो यशस्वीपणे पूर्ण कराल अशी आशा आहे. आदरणीय गोंगडे सरांनी अतिशय विस्ताराने आणि स्पष्टपणाने माहिती दिली, त्याबद्दल मी गोंगडे सरांचं विशेष आभार मानतो. वळवी सरांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन केलं, त्याबद्दल त्यांचंही आभार मानतो. काही शंका नसेल तर मला असं वाटतंय की आपण या ठिकाणी थांबूया. कदाचित पुन्हा आपल्या गाईड अंतर्गत जे गट तयार केलेले आहेत, ग्रुप तयार, त्याच्यामध्ये झूम मीटिंग किंवा कॉन्फरन्सवर मीटिंग त्या ठिकाणी ऑर्गनाईज त्या वेळेला केलं जाईल. जसं जसं प्रश्न रेज होईल, शंका निर्माण होईल किंवा त्यावेळेला त्या वेळेला आपण पुन्हा चर्चा करणार आहोत असं मला वाटतंय. गोंगडे सर. येस सर. काही प्रश्न आहेत कुणाचे? नसतील तर थांबायचं आपण वळवी सर? थांबायला हरकत नाही. चालेल. येस सर, थांबूया. चालेल हो सर. सर्व विद्यार्थ्यांना सांगण्यात येते की आता आपण थांबूया आणि जे काही सांगितलेलं आहे त्या पद्धतीने कामाला सुरुवात करा. सर्वात अगोदर 5 ओरिएंटेशन व्हिजिट लिहा, मग फील्डवर्कचा भाग. ठीक आहे? ओके सर. येस. चालेल.